नमस्कार फ्रॉम वाई. तुम्ही बोलाल, "अरे, ही बघता-बघता वाईला कुठे पोहोचली?" सो आज आम्ही आलो होतो आमच्या फेव्हरेट अभि जिजूच्या गावी. त्यांचं एक फंक्शन होतं. त्याच्यासाठी आमची अख्खी फॅमिली वाईला आली होती. आहा! आणि लिटरली सकाळच्या 10 वाजता पण वेदर एवढं सुंदर थंडगार होतं. खूप मज्जा आली यार ह्या वेदरमध्ये आणि इथे आमचा कुहुडा तर सकाळी-सकाळी कोंबड्या पकडायच्या पाठी लागला, की कुकू, कुकू करून अख्खं घर फिरत होती. की "आत्तू मला कुकू पाहिजे, कुकू पाहिजे." आणि इथे माझी मम्मी सुद्धा आमच्या गावावरून ट्रॅव्हल करून आली होती. मम्मीला सकाळी-सकाळी मी वॉकला नेलं. केवढं सुंदर क्लायमेट आहे. कसं काय तुला सोडू? चल माझ्याबरोबर वॉकला. आणि ह्यांचे रोड्स, ग्रीनरी तर काय मेंटेन आहे यार. खरं म्हणजे गाव असावं तर वाईसारखं. वॉकवरून येऊन आम्ही पटापट रेडी झालो मनालीच्या फंक्शनसाठी. तर आज आम्ही इथे आलो होतो वाईला मनालीच्या गोंधळासाठी. मनालीचा गोंधळ होता त्याच्यासाठी आम्ही आमची पूर्ण फॅमिली आलो होतो आणि माझा कुहुडा किती सुंदर दिसतोय बघा ना, केवढी क्यूट साडी घातली आहे तिने. आणि साडी तर साडी, साडी बरोबर ह्या मॅडमनी शूज पण घातले आहेत. काय भारी वाटतेय ना? आणि इथे बघता-बघता चालू झाला मनालीचा गोंधळ. खरंच अंगावर गूजबम्प्स येत होते हां, म्हणजे एवढं सुंदर ते बोलत होते ना, एकदम छान. म्हणजे बघता-बघता कधी गोंधळ संपला लिटरली कळलं नाही. ज्याच्यासाठी आम्ही एवढं ट्रॅव्हल करून आलेलो, एकदम सुंदर फंक्शन झालं. आमच्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर इथे अभिच्या बहिणींना घेऊन आम्ही विचार केला, घरी काय बसायचं आता गोंधळ तर झाला. चला वॉकसाठी जाऊ, आम्हाला जरा आंबे, करवंद काढूया. तर त्या बिचाऱ्या दोघी माझ्याबरोबर ह्या भर उन्हामध्ये आल्या आणि हा भेटला आम्हाला आमचा पहिला आंबा. जांभळासाठी गेलेलो ते काय भेटलं नाही आणि इथे आली आमच्या छोट्या मनालीची पण मम्मी गोंधळासाठी स्पेशल स्ट्रॉबेरी घेऊन. त्या बिचाऱ्या माणगाववरून आल्या होत्या इकडे गोंधळासाठी आणि इथे खरं ह्या तेजू वहिनी बापरे! आल्यापासून काम करतायत म्हणजे ह्यांना हॅट्स ऑफ आहे यार. म्हणजे खरंच मानावं लागेल त्यांची जी ताकद आहे काम करण्याची एकदम मस्त. दुपारी जेवण आम्ही आलो ह्या पँगॉन्ग लेकला. ह्याला धोम धरण पण बोलतात. अरे यार, काय भारी आहे इकडे! म्हणजे खरंच तुम्ही महाबळेश्वरला येताय तर ह्या प्लेसला नक्की व्हिजिट करा आणि इथे कृष्णा नदी आहे. पण तुम्हाला नदी कमी आणि समुद्रासारखा फील देईल यार. म्हणजे केवढी मोठी नदी आहे बापरे! आणि इथे आमची मुलं तर सगळी वेळी झालेली की पाण्यात जायचंय, पाण्यात उड्या मारायच्या आहेत. सो ही मुलं खेळत होती. ह्याच्याबरोबर मी तर इथे भेळ घेतली आणि मनाली, तेजू तर फुल काला-खट्ट्याच्या गोळ्यावरती ताव मारत होत्या. मुलांना सोडून ह्या लपून इथे गोळा खात होत्या. पाण्यात खेळून झाल्यावर आहिरा, त्रिशवी, तृष ह्या लोकांनी छान अशा ह्या राईड केल्या. मुलांना तर इथून निघायचं मनच नव्हतं. तिकडून आलो आम्ही अजितदादांच्या फार्मवर. अभिचे मोठे भाऊ आहेत, त्यांचं हे सुंदर आंब्यांचं फार्म आहे यार. काय भारी त्यांनी फार्म बनवलंय. एकदमच मस्त. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आणि आहेत.